जसं मी म्हणलं ईव्ही याच्यातनं मी थोडंसं बाजूला ठेवतो आता माझ्या उत्तर देताना, कारण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असू शकतो. पण पेट्रोल, डिझेल, सीएनजी हे जनरली आपण जे बघतो की बाबा मला डिझेल गाडीच पाहिजे किंवा मला सीएनजीच पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कसं असतं ना की जनरली ज्या गाडीचं रनिंग हा एक ठोकताळा आहे. अगेन ह्याला काही असं फाईन उत्तर असं काही नाही, पण ठोकताळा साधारण असा असतो की कुठल्याही गाडीचं रनिंग ज्याचं एक साधारण 15-20 हजार किलोमीटर आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल वर्षाला, तर मग त्या माणसाने डिझेल गाडी किंवा सीएनजी गाडीचा विचार करणं योग्य ठरतं. पण तुमचं रनिंग जर साधारण 8 ते 12 हजार किलोमीटरच्या दरम्यान असेल वर्षाला, गेला जर 15,000, याचा अर्थ महिन्याला एक साधारण 1000-1500 किलोमीटर झालं. तर ह्या लोकांनी डिझेल गाडीचाच विचार केला पाहिजे किंवा सीएनजीचाच विचार केला पाहिजे अशा मताचा मी नाहीये. त्याचं कारण सिम्पल आहे. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीमधली जी काही गॅप आहे ही आता खूप कमी झाली आहे. म्हणजे तुम्ही डिझेल सोडा, सीएनजी पण आता तुम्हाला 90 रुपयाच्या वर गेले. सो आधी जो डिफरन्स तुम्हाला होता की तुम्ही पेट्रोल आणि डिझेल मधला तुमचा फायनान्शियल गेन जो होता हा बराच जास्त होता. त्यामुळे तुम्हाला डिझेल गाडीला मेंटेनन्स जरी जास्त लागला तरी तुमचा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतला जो फायदा आहे हा फायदा सुपरसीड करायचा तुमच्या मेंटेनन्स मधल्या लॉसला. त्यामुळे वर्थ होतं. आता हा डिफरन्स कमी झाल्यामुळं तो ऍडव्हान्टेज कमी झाला. व्हेअरएज डिझेल गाड्यांचा मेंटेनन्स कमी नाही होत कधी, कारण डिझेल इंजिन जे काही असतं त्याला मेंटेनन्स हा तेवढाच आहे जो 5 वर्षापूर्वी होता, तसाच मेंटेनन्स आज पण आहे. सो तुम्हाला जो डिफरन्शियल फॅक्टर आपण म्हणू शकतो की किमतीमुळे येणारा डिफरन्शियल फॅक्टर हा आज तेवढासा उरलेला नाहीये. बरोबर. त्यामुळं जर रनिंग जास्त असेल तर इट इज वर्थ लुकिंग ॲट डिझेल किंवा सीएनजी. अदरवाईज 10-12 हजार किलोमीटर असेल तर पेट्रोल अट्टाच धरायची गरज नाही, कारण येताना डिझेल गाडी महाग येणार आहे. कारण बेसिकलीच तिची किंमत जास्त होती. सो युज्ड कार डिझेलची मिळताना महाग मिळणार, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्याचा मेंटेनन्स हा पेट्रोल गाडीपेक्षा कॉस्टली नक्कीच असतो कायम.